मला सांगायचंय परत, मराठा आरक्षणाला विरोध नाही, त्यांना द्या, ते वेगळं द्या. मराठा समाजाला विरोध नाही, पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही चाललेली आहे त्याला मात्र आमचा विरोध आहे. तो आम्ही विरोध करणार. आमचे जे आहेत त्या ती गाणं तुम्ही ऐकलं असेल, आमची लायकी काढली जाते अनेक ठिकाणी. अरे पाहिलं ना, महाराजा यशवंतराव होळकर, छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच पराक्रमी माणूस, 35 वर्षामध्ये चक्रवर्ती राजा झाला. धनगर समाजाचा लायकी नाही त्यांची, आणि शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता. शिवाजी महाराजांसाठी एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांसाठी जी लढणारी सेना त्याला मराठा सेना म्हणाले नाहीत कधी, मावळ्यांची सेना म्हणालेली आहेत. मावळा लढला. बहिर्जी नाईक, रामोशी, कान्होजी, आंग्रे, कोळी, मदारी, मेहतर, मुस्लिम, जीवा महाला न्हावी, शिवा काशीद न्हावी, मल्हारराव होळकर. त्याच्यानंतर किती सांगावेत, किती सांगावेत, सगळे आपल्याला माहिती आहे. कर्तबगार लोक उभे निर्माण झाले. अहिल्याबाई होळकरांसारखे सुद्धा महिला सुद्धा निर्माण झाल्या. छत्रपतींची समाधी शोधून काढली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. ही शिवजयंती सुरू केली सार्वजनिक रीती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. पहिला पोवाडा लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांवर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. दुसरा पोवाडा गायला तो आमच्या मुस्लिम शाहीर अमर शेख साहेबांनी छत्रपतीवर शिवाजी महाराजांवर. आणि हेच पोवाडे आणि स्वतःचे पोवाडे पुढे मातंग समाजाच्या आमच्या नाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांना, बाबासाहेब आंबेडकर याच गरीब समाजामध्ये, मागास समाजामध्ये निर्माण झाले, ज्यांनी या देशाची घटना तर लिहिलीच, परंतु जगामध्ये कुठलाही नवीन देश निर्माण झाला तर त्या घटनेचा अभ्यास केला जातो आणि मग त्या देशाची घटना तयार होते. हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझी आपणाला विनंती आहे, गावागावामध्ये, शहरामध्ये, भाडेमस्तानमध्ये जिथे जिथे दलित बांधव असतील त्यांना आपल्याला बरोबर घ्यायचं आहे. आदिवासी असतील त्यांना बरोबर घ्यायचं आहे. बाकीचे लहान लहान समाज त्यांना बरोबर घ्यायचं आहे. त्यांच्यावर अन्याय जर झाला, एक तर आपण अन्याय करायचा नाही, आणि त्यांच्यावर कुणावर जरी अन्याय झाला तरी तुम्ही जे आहे ही ओबीसीची, भटके मुक्तांची वज्रमूठ त्यांच्यासाठी उभी करायची आहे आणि त्यांना संरक्षण द्यायचं आहे. तुमच्या आमच्या सारखेच ते सुद्धा आज अडचणीत आहे. मग अशी सांगितलं पडळकरांनी सुद्धा, धनगर समाजाला धक्का लागणार नाही, वंजारी समाज नाही, तसं नाही. हे धक्का लागणारच. केंद्रामध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो, निवडणुकीमध्ये ओबीसी ओळखला जातो. आमचा एक सुद्धा ग्रामपंचायतीचा सुद्धा माणूस निवडून येणार नाही. हे कसं काय होणार? मला आपल्याला सांगायचं आहे की हा आपला इतिहास तर आपण लक्षात ठेवाच, परंतु त्याचबरोबर जे आहे अडचणी कशा कशा येते. या सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ, जेऊर तालुका करमाळा, परीट समाजाचा कृष्णा सोनटक्के, तो त्याचे कपडे वगैरे धुतले, त्याचे जे काय कोणाचे तरी त्या कोणतरी दादा माणूस, अरे माझी उधारी खूप झाली, मला द्या रे माझे पैसे, घरात खायला नाही, एवढंच म्हणाला तो. आणि त्याला लोखंडाच्या रॉडने एवढा मारला, डोकं फोडला. तो आज हॉस्पिटलमध्ये जो आहे आयसीयू मध्ये आहे. तक्रार झाली, गुन्हे सापडत नाही. या पोलिसांना मला विचारायचं आहे, बाबांनो हे काय झालं?
तुम्हाला जर गुंड सापडत नसतील तर हे भटक्या विमुक्त आणि ओबीसीना पाठवतो आणि त्या गुंडांना सापडून देतो.